नमस्कार, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सागर दुस्सल. महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाला आणि या राजकीय भूकंपानंतर जर का आपण पाहिलं तर शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये फुटली. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगळा कट तयार केला आणि सध्याला जी रस्सीखेच चालू आहे ते म्हणजे ओरिजिनल शिवसैनिक कोण यावरती ही रस्सीखेच चालू आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक नगरसेवकांशी प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केलेली आहे. काल जर का आपण पाहिलं 9:15च्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर शहरातील नगरसेवकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. पाहूया हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. संतांची पावनभूमी असणाऱ्या अहमदनगर शहरात दिंड्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या घरी येणाऱ्या दिंड्या तसेच आपण या दिंड्यांचे कसे स्वागत करता हे आपण दाखवू शकता नगर संघर्ष चॅनलवर. संपर्क 89 75 77 70 70. तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी रंग सावळाच्या अंगणी रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी गजरा झाला हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. समोर आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेतील आपले शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत त्या प्रत्येक नगरसेवकांसाठी आज ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझा झूमचा आवाज म्यूट होता म्हणून मी थांबलेलो. खरं तर गडबड अशी झाली की मला वाटलं नुसतं मुंबईचे नगरसेवक सगळे भेटतात आणि खासगी खासदारांना भेटून मी आपल्या शिवसेना भवनाच्या तिथे जात असतानाच मला सांगितलं की सगळेच महाराष्ट्राचे नगरसेवक हे ऑनलाईन आहेत. मला वाटतं काही 10-15 मिनिटात आपल्याला मुख्यमंत्री महोदय स्वतः संबोधित करणार आहेत. पण खरं बघितलं तर जे काही एक वेगळा उत्साह दिसतो म्हणजे खरं तर जेव्हा एखाद्या पक्षात थोडी फूट पडते किंवा पार्टी जाते तेव्हा उत्साह नसतो, थोडं सगळे लोक दबलेले असतात, थोडं दुःख असतं, ते असतं. बघितलं त्यानंतर ही लोक एका नव्या दमाने नव्या जोशाने रस्त्यावर उतरले. आम्हाला ठिकठिकाणी लोक भेटतात, अनेक ठिकाणी व्हॉट्सअप येतात, फेसबुकवर मेसेज येत आहेत, ट्विट्स येत आहेत की शिवसेनेसाठी आम्ही पुन्हा एकदा लढायला तयार आहोत आणि जिंकायचं म्हणजे जिंकायचंच हा निर्धार करून मला वाटतं सगळे शिवसैनिक आता रस्त्यावर उतरले. आत्ताची बैठक जी होती ती मी सकाळी सांगितली चला सगळ्या नगरसेवकांशी बोलू आणि मुंबईचे नगरसेवक जे मला आता स्क्रीनवर दिसत आहेत
त्यांना तर माहितीच आहे की अनेक आता हे गेले 2.5 वर्ष प्रत्येक महिन्यात आम्ही बसून अनेक जे मुंबईत प्रलंबित प्रश्न होते ते सोडवत आलेलो आहोत. तसंच अंबादासजी दिसत आहेत मला संभाजीनगरचे प्रश्न असतील, रस्त्यापासून पाण्यापर्यंत, विजेच्यापासून कचऱ्यापर्यंत हे सोडवताना आणि माझी खात्री आहे की इतर सगळ्या शहरांमध्ये देखील आपण आपल्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील आणि महत्वाचं म्हणजे कोविडच्या काळात जे काम झालेलं आहे त्या काळातलं जो काही आपण टक्कर दिली महाराष्ट्र म्हणून, ही एक अद्भुत टक्कर होती. वेगळं वातावरण. मराठी पण बैठकीचं आपण ऐकलं असेल, जिल्हा प्रमुख सगळे आपले होते. आता खालती शिवसेनेचे सगळे खासदार बसलेले आहेत मातोश्रीमध्येच, तेच आता मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा करत आहेत आणि सगळ्यांचं एकच मत आहे की ह्या जे काही आता आमदार तिथे आहेत, गुवाहाटीमध्ये आहेत किंवा कुठे असतील, त्याच्यातून कमीत कमी 50% आमदार असे आहेत जे आपल्या सोबत अजूनही आहेत आणि उभे राहतील. कारण काही काही जणांना असं झालेलं आहे की चला चला जेवायला जावे करून गाडीत बसवलं आणि पुढे कैदी बनवून तिथे नेलं. असं त्याच्यावर जास्ती बोलायचं नाही. आज मला एवढंच सांगायचं आहे की सगळेच, मग पुण्याचं मला सगळे नगरसेवक दिसत आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या शहरांवर दिसत आहेत. एकजुटीने आपल्याला मुख्यमंत्री महोदयांबरोबर आणि आपल्या पक्षप्रमुखांबरोबर उभं राहायचं आणि ह्याची तयारी आज बघायला मी हे झूम कॉल केलेली आहे. सगळे तयार आहात का? कारण ही लढाई कशी जाईल पुढे, कधी जाईल पुढे हे आपल्याला कोणाला समजत नाही. खरं बघितलं तर मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा ही कुरबुर ऐकली थोडी बंडाची, तेव्हा 2-3 आठवड्यापूर्वी सगळ्यांना बोलून घेतलेलं आणि हेच सांगितलेलं की तुम्हाला जर मुख्यमंत्री व्हायचं तर तुम्ही मला समोर येऊन सांगा, तुम्हाला मुख्यमंत्री बनवून देऊ. हे काही कुठच्या पदासाठी लढाई नव्हती, कुठचं काही इतर नव्हतं, परंतु काही 4-5 लोकांच्या महत्वाकांक्षा, राजकीय महत्वाकांक्षा, राक्षसी महत्वाकांक्षा आणि मग जी सत्ता आली हातात ती पचवू नाही शकत म्हणून आता पुढे काय करायचं ह्याच्यावर हे पाऊल उचललं. बरं, बंड करायचा तो करायचा, जर पक्षांतर्गतच होतं किंवा पक्षाचंच असेल, अजूनही काही काही लोकांना फोन येत आहेत की हे पक्षाचंच आहे, की आपण शिवसेनेतच आहोत, आपण उद्धव साहेबांचेच प्यादी आहोत, आपण उद्धव साहेबांचेच सैनिक आहोत, मग आपण जात नाही कुठे, हे सगळं खोटं आहे. आता पुढची वाट त्यांच्यासाठी भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही. हे असं झालं म्हणजे ते जर जे काही लोक त्यांना अजूनही टिकायचं असेल, डिस्क्वालिफाय व्हायचं नसेल, तर त्यांना भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जर शिवसैनिक म्हणून व्हायचं असेल, जर सन्मानाने राहायचं असेल, म्हणजे मी सकाळी पण बोललेलो आहे की आपलं तर ब्रीदवाक्यच झालेलं आहे. आता अयोध्येनंतर आपण किती 2-4 दिवस गेल्यानंतर रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय, आणि आपलं इमान पण नाही जायला पाहिजे. असं जर जगायचं असेल, ताट मानेने जर पुढे जायचं असेल, तर मला वाटतं आपल्याला एकच पर्याय आहे की शिवसेनेमध्ये राहून शिवसेना पुन्हा बांधायचं आणि जे काही आमदार तिथे कैदी म्हणून बसलेले आहेत त्यांना जर सुटून आले तर त्यांना परत आपल्या सोबत घेऊन कसं पुढे न्यायचं. कारण हे सरकार टिकत आहे हे तर ठरलेलं आहे. कारण जे तिकडचे आमदार आहेत ते पण फोन करून सांगतात की साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, तिथून आम्हाला बाहेर पडत नाही देतात, तिथे आल्या आल्या आम्ही तुमच्या सोबत राहू. आता परवाकडे आपण बघितलं असेल नितीन देशमुख जे आपल्या सोबत आले, त्यांनी पूर्ण त्यांचा काय प्रवास होता ते सांगितलेलं आहे. कैलाश पाटील आहेत आपल्या, त्यांनी देखील सांगितलेलं आहे. हे सगळं वेगळे चित्र आणि आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. मुख्य गोष्ट हीच आहे, जर काही दुसरे फुगले असतील, जर काही थोडाफार बंड करायचं असेल किंवा शिवसेनेसोबतच असतील, तर हिंमत असती तर महाराष्ट्रात राहून हे सांगितलं असतं. आसाम किंवा सुरतला जाऊन सांगितलं नसतं. सुरतला जाऊन बंड काय करायचं किंवा गुवाहाटीला जाऊन पडून जाऊन बंड काय करायचं. जर काही हिमतीने सांगायचं असेल, काही बदल घडवायचा असेल तर समोर येऊन बसायचं होतं. आणि शिवसैनिक त्याप्रमाणे शिवसेनेच्या आपली ही काही प्रथा आहे, शिवसेना प्रमुखांनी जी हिंमत दिलेली आहे त्याचप्रमाणे आपण पक्षप्रमुखांबरोबर बोलायचं. असो, त्याच्यात आता मला जास्ती खोलात जायचं नाही, कारण जे काय आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे. मला एवढंच सांगायचं आहे की इथपासून आपल्याला पुढे लढत जायचंय आणि जिंकत जायचं. ह्याच्यासाठी आता आलेलं नुसतं लढाई संघर्ष आहे ही गोष्ट असते, पण आपण का लढतोय, कशासाठी लढतोय, कोणाबरोबर लढतोय हे आपल्या डोळ्यासमोर जेव्हा स्पष्ट होतं तेव्हा आपल्याला कळलं की हा लढा हा खूप मोठा जरी असला तरी आपण जिंकण्यासारखा. मागचे दोन्ही जर बंड आपण बघितले तर पहिला जो बंड होता त्याच्यात आपण त्याच निवडणुकीत जिंकलेलो. दुसरा जो बंड झाला 2004-5चा मला आठवतं, दुसऱ्या 2 वर्षात आपण पूर्ण साफ केलेलं त्यांना आणि आता कुठे नाहीसे ते झालेले आहे अशी परिस्थिती. पण जे बंड करत असतील किंवा जे तिथे गेलेले आहेत, जे भाजपमध्ये विलीन होऊ इच्छित आहेत, त्यांनी थोडा हा विचार करणं गरजेचं आहे की त्यांचं स्वतःचं भवितव्य काय. असं नाही की गेले मागचे जे 5 वर्ष होते ते एकदम सुखाचे होते आणि आता काही चित्र बदललेलं. ही आपली सरकार आहे, आपली सत्ता आलेली. आणि आपण जेव्हा शिवसैनिकांना मदत करत होतो, आपण जेव्हा शिवसैनिकांना वेगळ्या वेगळ्या हेड्स मधून मदत करत होतो, फंड देत होतो, काही चांगली कामं करून घेतो, हे काही कोणावर उपकार केले नाही. हे आपलं कर्तव्य की प्रामाणिक जो शिवसैनिक आहे, आपला हाडामासाचा शिवसैनिक असेल किंवा ह्या देशाचा नागरिक असेल,
त्याला चांगलं काम करून देणं, समाजात पुढे कसं नेऊ शकू याच्यावर जेव्हा विचार करत असतो तर मला वाटतं हे आपलं कर्तव्य बनतं आणि कोणावर तरी कोणी उपकार केलेले नाही. म्हणून आता पुढे जात असताना मला वाटतं जेव्हा आपण शिवसेनेची बांधणी करत आहोत हाच निर्धार करून पुढे आपलं जाणं गरजेचं आहे की आता प्रत्येक लढाई ही जिंकण्यासाठी करायची आहे आणि कोणासोबत करायची तर जे आपल्या सोबत राहिले ते आपले, जे आपल्या सोबत नाही राहिले ते आपल्या विरोधात, असंच समजून मला वाटतं पुढे जायचं. आता हा विचार तिकडे गेलेल्या खरं तर आमदारांनी करणं गरजेचं आहे की जी काही शिवसेनेची ताकद ही फक्त नगरसेवकांची ताकद मला आता स्क्रीनवर दिसते, पण रस्त्यावर जे उतरलेले लोक होते, परवा आम्हाला वर्षातून मातोश्रीत येताना जे लोक दिसत होते त्याच्यात कोणी आमदार खासदार वगैरे नव्हते, सामान्य शिवसैनिक होते, मुंबईकर जनता होती. आणि अजूनही म्हणजे आता असं झालेलं आहे ना, मी जे सांगत होतो सकाळी पण जिल्हा प्रमुखांना सांगत होतो, अनेकदा अशी बंड होत असतात जे बंड आपण बघत असतो विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी असतात. हा एकमेव बंड कदाचित इतिहासात असेल जो सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात जाण्यासाठी झाले आणि ते विरोधातच राहणार. कारण तुम्हाला सांगतो सरकार कसंही टिकेल नाही टिकेल टिकणार आम्हाला खात्री आहे, आकडे आपल्या सोबत असतीलच. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आहे, देवदेवतांचा आशीर्वाद आहे, लोकांचे आशीर्वाद आहेत आपल्यासोबत. पण जर आपण कुठचाही सर्वे बघितला गेल्या 2.5 वर्षातला तर नुसतं आकड्यांमध्ये नाही तर हृदयावर आणि मनावर सत्ता करणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे आपले उद्धवसाहेब ठाकरे. खरोखर लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि हे फक्त मला मुंबईत नाही जाणवत, इतर शहरांमध्ये जाणवतं, जिल्ह्यांमध्ये जाणवतं. पण त्याच्याहून जास्ती आता मी डॅवॉसला जेव्हा गेलो, त्याच्या आधी नोव्हेंबरमध्ये COP26 म्हणजे एक आता झ्युरिकला गेलेलो, त्याच्या आधी लंडनला गेलेलो, इतर राज्यांमध्ये जेव्हा जेव्हा फिरत असतो तेव्हा प्रत्येक जण हे उद्धव साहेबांचे फेसबुक लाईव्ह बघून आहेत, ओळखून आहेत आणि त्यांनी केलेलं काम ह्याचं कौतुक करत असतात. आता पण मी जर तुम्ही माझं ट्विटरचं टाइमलाईन बघितलं, इंस्टाग्राम बघितलं, अनेक राज्यातून वेगवेगळी लोक आणि ही लोकांचं कौतुक ह्याच्यासाठी मी करतो कारण ही काही राजकीय लोक नाही आहेत. राजकारण आपल्या प्रत्येक देशातल्या नागरिकाला कळत असतं, तरी राजकीय लोक नाही आहेत, राजकीय कुठचीही इच्छा असणारे लोक नाही आहेत. ते जेव्हा कौतुक करायला लागतात एखाद्या व्यक्तीचं तेव्हा ती व्यक्ती ही खरोखर यशस्वी ठरली असते हे आपण ओळखून घेणं गरजेचं. आणि म्हणून आजपासून पुढे जात असताना जसं मी सांगितलं एक निर्धार एकजुटीचा आपण केला पाहिजे. मला माहिती आहे आपल्या सर्वांना काही लोकांना एक थोडी मनात हे असेल की कदाचित आता पुढच्या 2-3 महिन्यात जर नगरपालिका लागल्या, महानगरपालिका लागल्या तर लढायचं कसं, जिंकायचं कसं. पण तुम्हाला एक सांगतो, जे जे सर्वे आतापर्यंत झालेले आहेत, जे जे काही एक्झिट पोल झालेले आहेत आतापर्यंत, जे काही आपण अभ्यास केलेला आहे त्या सर्वेमध्ये नंबर 1 वर जर इमेज म्हणून बघितलं तर उद्धवसाहेब ठाकरेंची इमेज ही सर्वोत्तम आहे. सगळ्यांना वाटतं हा आपला माणूस आहे, आपल्या घरातला माणूस आहे, स्वच्छ साफ माणूस आहे, कुठेही भ्रष्टाचार न करणारा माणूस आहे, काम करणारा माणूस आहे आणि आजारपणात देखील लोकांसोबत उभा राहणारा आणि कोविडचं काम करणारा माणूस आहे. ह्याचा आपल्याला पुढे विचार करणं गरजेचं आहे. आता जरा बघितलं आपण, मला वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की लोकांना बंड करण्याचं, दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा आहे, पण त्यांनी कुठच्या वेळेचा फायदा उचलला तर जेव्हा मुख्यमंत्री मोदींची सर्जरी झालेली आणि जेव्हा ते बाहेर पडू शकत नव्हते तेव्हा त्यांनी त्या वेळेचा गैरफायदा उचलून जी काही पावलं स्वतःसाठी उचलायची आहेत, दुसऱ्यांसाठी नाही स्वतःसाठी उचलायची आहेत ती उचलली असतील. आता गेले किती असतील, थांबले किती असतील हे शिवसेना पक्ष प्रमुखांनी सांगितले, कोणालाही आम्ही थांबवणार नाही, ज्यांना जायचं त्यांनी जा, कारण मनाने तिथे आणि शरीराने इथे असे लोक नको आहेत. आपल्याला इथे तन मन धन सगळं म्हणजे जात गोत्र धर्म शिवसेना जी मानणारे लोक आहेत, ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे, ज्यांच्या मनात शिवसेना आहे, हृदयात शिवसेना आहे, अशी लोक पाहिजे. कारण ते आणि तेच लोक हे आपल्या समाजाचं काम करू शकतात, आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं काम करू शकतात. प्राइस टॅग लावलेले लोक आपल्याला नको आहेत की चला जसं IPL मध्ये ऑप्शन होतं की हे कितीला विकले गेले, ते कितीला विकले गेले, असे लोक कदापि आपल्याला नको आहेत. आपल्याला ज्याला आपण बोलतो एक प्राइस टॅग लावलेले असतात, दुसरे प्राइसलेस लोक असतात. ते प्राइसलेस लोक पाहिजेत जे विकत कधीही स्वतःला देणार नाहीत, विकून स्वतः जाणार नाही, अशी लोक आपल्याला पाहिजे. ठीक आहे, काही प्रसंग असे येत असतात आपल्या आयुष्यामध्ये, कोणी कधी ईडी असेल, सीबी असेल, हे सगळे वेगळी यंत्रणा आपल्याला वापरले जातात आणि त्याला आपण लढा देत असतो. असं नाही की इथे समोर जे बसलेले आहेत त्यांना काही यंत्रणेकडून धमकी नाही आली आहे किंवा कोणी विकत घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण शिवसैनिक म्हटल्यानंतर संघर्ष किंवा लढा हा काही नवीन गोष्ट नाही आणि त्याला आपण जर एकजूट राहिलो तर भक्कमपणे जो लढा आपण 2-2.5 वर्ष देत आलेलो आहोत ते मनाच्या खंबीरतेमुळे आपण जी ताकद बनवलेली आहे ते आपण करत आलो आणि म्हणून सगळीकडे कौतुक होतं. जिथे जिथे मी जातो मला एकच सांगितलं जातं, अरे तुझी काही करा पण तुमचं महाविकास आघाडीचं सरकार हे देशासाठी महत्वाचं आहे. कारण हे जे समीकरण बसलेलं आहे एक वेगळं समीकरण आपण बघत कोविड काळात आपलं कौतुक झालंच, पण कुठेही आपण
कुठेही लोकांची कामं किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं काम थांबवलं नाही. तसंच जर बघितलं तर आर्थिक महाशक्ती जे आपलं महाराष्ट्र आहे आपल्या देशामध्ये ते आपण पुढे नेत राहिलो. आपल्याकडे 6 लाख कोटीचे इन्व्हेस्टमेंट आपण आणलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ओळखून जे आपण काम करत आहोत त्याला पुढे द्यायचं. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा विचारेन की सगळे सोबत आहात का? सगळे जर सोबत असाल तर मला वाटतं हा लढा आपण जिंकू. पुढच्या येणाऱ्या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, प्रत्येक निवडणूक ही आपण भगव्या रंगात वातावरण बनवू आणि साजरी करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. कोण बोलतोय? सुराज. शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, सगळ्यांना जय महाराष्ट्र. जरा बरं वाटतं सगळ्यांना भेटून, कारण साधारणतः असं चित्र दाखवलं जात आहे की आता शिवसेनेत कोण राहिलंच नाहीये. खरं गेल्या महिन्यामध्ये ज्या आपल्या 2 सभा झाल्या ती तर नुसती एक चुरूक होती, मुंबईची सभा आणि संभाजीनगरची सभा. आता थोडा पावसाळा सुरू झालेला आहे, तर त्याच्यानंतर मी काय सोडत नाही. मी महाराष्ट्रभर अशा मोठमोठ्या सभा तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबती मी घेणार आहे आणि त्याच्यासाठी आता मी झालोय सज्ज. तर ती काय चिंता करण्याची गरज नाही. आणि शिवसेना ही मर्दांची सेना हे आपण बोलत आलेलो आहोत आणि नुसतं बोलत आलेलं नाही, तर ज्या ज्या वेळेला आपल्यासमोर कठीण प्रसंग आले त्यावेळेला ज्याने आपल्याला आव्हान दिलं, अशा सगळ्या त्या पोकळ आव्हानवीरांना राजकारणामध्ये संपवून आपण पुढे जात आलेलो आहोत. आत्ताचा प्रसंग थोडा असा वेगळाही आहे आणि तसा वेगळा नाहीये. आता वेगळा एवढ्यासाठी आहे किंवा वेगळा नाही एवढ्यासाठी की शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा मी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी म्हटलं होतं की गद्दार आपल्यामध्ये नकोय, गद्दारांची अवलंब नको. ती पुन्हा एकदा समोर आलेली आहे आणि वेगळा एवढ्यासाठी आहे किंवा नाही ते मी म्हणतो ते की 3 पक्षाचं सरकार आहे. सगळ्यांनी काय सांगितलं होतं की बघा तुम्ही काँग्रेस बरोबर जाताय, तुम्ही राष्ट्रवादी सोबत जाताय, ते तुम्हाला दगा देतील. मी म्हटलं ठीक आहे, हो त्यांच्या बाटलीवरती लेबलच आहे आणि ते लेबल बघून आम्ही ते जसं ते विषप्राशन भगवान शंकरांनी केलेलं तसं आम्ही ते करतोच. बघूया. आज विशेष काय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघंही आपल्या सोबत त्यांनी त्यांच्या नेत्यांनी सोनियाजी आहेत, पवार साहेब आहेत, त्यांनी आपण आपल्या सोबत राहणार सरकार असो त्यांनी जाहीर केलेले आहे. पाठीत पुन्हा एकदा खंजीर कोणी बसला तर आपल्याच लोकांनी. आता ही आपली लोक तुम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी करून निवडून दिलेली माणसं आहेत. यांची ओळख ही शिवसेनेने म्हणजे तुम्ही शिवसैनिकांनी अनेक जण माझ्यासमोर आज बसलेले असतील की जिथे जिथे हे आमदार निवडून आले तिथे तुमच्यातले काही जण निवडून येऊ शकत असताना सुद्धा आपण यांना उमेदवारी दिली आणि अशी लोक निवडून तुम्ही आणलेली आहात. तुमच्यापैकी काही त्यावेळेला त्या त्या जागेवरती इच्छुक सुद्धा होते आणि असतील, पण एका पक्षाने आदेश दिल्यानंतर स्वतःची इच्छा बाजूला ठेवून पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणं ही खरी निष्ठा, ती निष्ठा तुम्ही दाखवलेली आहे. महाजने एवढं सगळं तुम्ही सगळे निवडून दिल्यानंतर नाराज होत जात आहेत आणि तुमचा हक्क असताना सुद्धा मी देऊ शकलो नाही, तरी तुम्ही नाराज न होता आज कठीण प्रसंगामध्ये निष्ठेने एकत्र राहिले आहेत. तुमचे आभार मी कसे मानू, कोणत्या शब्दात मानू? याला म्हणतात निष्ठा. कारण शिवसेनेची स्थापना जेव्हा झाली, हे मी मागे अनेकदा बोललेलो आहे, तुम्ही ऐकून पाठ पण तुम्हाला झालं असेल की नगरसेवक निवडून येणं एक मोठं आपल्यासाठी यश होतं. अरे आपले एवढे नगरसेवक निवडून आले, आजही आहेच नगरसेवक, हे आपलं वैभव आहेच. महापौर निवडून येणं हे आपलं वैभव आहेच, पण आपले आमदार निवडून यायला लागले. आज तर मी तुमच्याबरोबर तुमचा पक्षप्रमुख, तुमचा मुख्यमंत्री म्हणून मी बोलतोय, केवढं मोठं वैभव आहे.
नाही म्हटलं तरी दिल्लीमध्ये आपल्या लोकसभेमध्ये 22-23 खासदार आहेत. हे सगळं वैभव, ही कमाई, ती मेहनत तुमची आहे, माझी नाहीये. आज जे काही यांनी एक भासवण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही जणांनी मुद्दा तुम्हाला अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो. आज सुद्धा मला फोन आले की काही ठिकाणी असे आता मेसेज चाललेले आहेत की अरे तुम्हाला काही वेळ लागलं काय, आम्ही तर उद्धव साहेबांसोबतच आहोत, आम्हाला उद्धव साहेबांनीच करायला सांगितलंय, तुम्ही या सोबत बरोबर या. पण उद्धव साहेबांसोबत जायचंय तर ही कोणती पद्धत आहे? तुम्ही सरळ आज जसे माझ्याशी जोडले गेलेले आहात तसे जोडलेले आहातच. हा प्रकार कोणता आहे? म्हणजे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. एकदा म्हणायचं मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाही, एकदा म्हणायचं राष्ट्रवादी आम्हाला फंड देत नाही, काँग्रेस आम्हाला मदत करत नाही. बरं ठीक आहे, याची सुरुवात जेव्हा झाली, आता मी फार मोठं काही लावत नाहीये, पण जेव्हा ही कुटुंब माझ्याकडे यायला लागली तेव्हा मी एकनाथ शिंदेलाच बोलवलं. म्हटलं एकनाथजी बघा, मी तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे ती शिवसैनिकांची, शिवसेनेची, शिवसेनेच्या आमदारांची, खासदारांची आणि जिल्हा प्रमुख महापालिकेची कामं करण्यासाठी. पण आता त्याचं जे वळण वेगळे लागतं असं माझ्या कानावर येते, ते असं असेल तर काही योग्य नाहीये. मला म्हणाले की काय साहेब की ते राष्ट्रवादी खूप त्रास देते. म्हटलं सांगा त्रास कोणत्यावर बोलतो, त्यांच्या करू, एक गाव 2 तुकडे करायचे तर तेही करूया. नाही, आमदारांचा माझ्यावरती दबाव आहे की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे. म्हटलं असे कोण आमदार आहेत, घेऊन या माझ्याकडे, बघू आपण. मला पटलं आणि सगळ्या सैनिकांची आणि त्यांची इच्छा असेल तर चला भाजपसोबत. पण म्हटलं जे जो भाजप आपल्याशी विश्वासघातकीपणाने आतापर्यंत वागलेला आहे, एकदा दोनदा 14 साली युती तोडली, 19 साली आपल्या विरुद्ध बंडखोर उभे केले, आपल्याला दिलेली वचनं त्याने नाकारली, त्याच भाजपासोबत जायचं तर का असं शिवसैनिकांचं मत असेल तर म्हटलं एक गोष्ट आणखीच पाहिजे की एक तर भाजपकडनं व्यवस्थित प्रपोजल आलं पाहिजे, सगळ्यांना आपल्या सैनिकांना मान्य पाहिजे. आपल्या लोकांच्या पाठी तो जो काही त्यांनी केवळ आणि केवळ द्वेषापायी एक वेगळ्या चौकशा ससीमेला लावल्या. काय लावलेले म्हणजे भाजप सोबत गेले, म्हणजे आता ह्यातले जे काही अडकणारे होते ते भाजपासोबत गेले तर स्वच्छ होणार आहे. पण आपल्यात राहिले तर त्यांना आत टाकतो. ही काय पद्धत आहे? ही काय मैत्रीची लक्षणे आहेत? जरा सॉरी, कोविड असल्यामुळे मध्ये मध्ये बोलताना खोकला येतोय. ही काय मैत्रीची लक्षणे आहेत? 14 साली सुद्धा आपण हिंदूच होतो, तेव्हा भाजपने युती तोडली होती. 2019 साली सुद्धा हिंदू होतो, आजही हिंदू आहोत. पण हिंदुत्व सोडलं कधी, कोणी आणि कसं? तर त्यांच्याकडनं जी दुसरं म्हणजे मग मातोश्रीची बदनामी, माझी बदनामी, कुटुंबियांची बदनामी. मी एवढं निर्लज्ज नाही होऊ शकत. माझी बदनामी करा, माझ्यावरती तुम्ही काय हल्ला करायचा तर करा, पण कोणी तुमच्यापैकी सुद्धा कुटुंबाची बदनामी कारण नसताना. आणि मातोश्री, मी राहतोय माझं भाग्य आहे, पण मातोश्री हे तुमचं श्रद्धास्थान आहे. तुमच्यासाठी तुम्ही ते मंदिर म्हणता, त्याच्यावरती वेडवाकडे शब्द बोलल्यानंतर रक्तच उकळलं जात नाही. आणि जे वेडवाकडे बोलतात त्यांच्यासोबत जर का परत जायचं असेल तर म्हटलं एकच करू, कोणी कुठे जायचा याचा त्याचा विषय. पण ह्याच्यात जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत मी एकटा मात्र याच्यात येणार नाही. बाकी तुम्हाला सगळ्यांना जायचं असेल, शिवसैनिकांना जायचं असेल तर जरूर जा. पण पहिला आमदार माझ्याकडे येऊ द्या, बोलू द्या, त्यांची जी काही हे असेल मग आपण भाजपसोबत जायचं नाही जायचं, राष्ट्रवादीचं काय करायचं हे ठरवू. पण आमदार माझ्याकडे घेऊ द्या. आमदार माझ्याकडे आले असते आणि आज जे बोलते ते बोलले असते, ते इथल्या ते मार्ग निघाला असता की नसता? बरोबर ना? इथले ते मार्ग निघाला असता. पण तसं न करता सुरतला गेले, तिकडनं तर गुवाहाटीला गेले, तिकडनं आणखी कुठे म्हणजे सगळे तीर्थस्थान करून येतात. त्याच्यानंतर मला असं कळलं की ते कामाख्या मंदिरात गेले, तिकडे आणखी काहीतरी प्रार्थना करतील, काय करतील. पण हे सगळं जर तुम्ही इतके वर्ष सोबत राहिलात, शिवसेनेची एकनिष्ठ आहात, शिवसैनिक आहात, तर हक्कानी तुम्ही माझ्याकडे त्या आमदाराला का नाही घेऊन आला? बरं, आमदारांची सुद्धा बैठक मी जेव्हा घेतली तेव्हा त्यांची जी काही कामं अडकली होती ती मी मार्गी लावली. त्या व्यतिरिक्त काय काम आहे का? नाही काय नाही साहेब, तुम्ही आम्हाला फक्त वेळेवेळी भेटत का? म्हटलं बाबा बरोबर आहे, माझा समाज तुटलाय. हे आता नुसते काही मी कारण मीमांसा नाही करू शकत, पण आहे ते आहे. त्याचं पुन्हा मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही. आता तुमच्या मनामध्ये तुमचं मी जो एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की मुख्यमंत्रीपद मी तर परवापासून मातोश्रीत राहायला आलेलो आहे. ज्या वेळेला हे सगळे म्हणतील आणि काय असेल तर ठीक आहे, मला मुख्यमंत्री पदाचा मोह तेव्हाही नव्हता, आत्ताही नाही, उद्याही नसणार आहे. त्याच्यामुळे ते माझ्यासाठी समजा दुय्यम आहे.
पण माझ्या कुटुंबाचा एक अधिकार आहे. कुटुंब म्हणजे माझं कुटुंब नाही, ठाकरे परिवार नाही, हा शिवसेना परिवार. तुम्हाला मी आज विचारतोय, ज्या सकाळी मी जिल्हा प्रमुखांशी बोललेलो आहे, मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, शिवसेना प्रमुखांचे एकनिष्ठ सैनिक म्हणून तुम्ही मला आपला नेता मानता, आदित्यला तुम्ही आपला नेता मानता, कारण शिवसेना प्रमुखांनी शेवटच्या भाषणामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं तुम्ही उद्धवला जपा, तुम्ही आदित्यला जपा, म्हणून तुम्ही आम्हाला जपत आलात. पण याचा अर्थ असा कधी मी नाही लागून येणार की मी केवळ साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्याशी मी वेळा होता तसाही वागेल, अजिबात नाही. आज सुद्धा तुम्हाला मी जाहीररित्या सांगतो आहे की जर तुम्हाला वाटत असेल की मी पक्ष चालवायला नालायक आहे, हा नालायक शब्द काय म्हणाल तुम्ही स्वतःला नालायक का म्हणता, म्हटलं मी नाही म्हणत आहे, याला ठरवणाऱ्यांनी ठरवू नये. जर मी योग्य नसेल तर शिवसेना प्रमुखांनी केलेलं आव्हान पण बाजूला ठेवा, कारण शिवसेना प्रमुख असते तर शिवसेनेशी मी त्यांचा पुत्र जरी असलो आणि वेडावाकडा वागलो असतो तर मला त्यांनी माफ नसतं केलं. आता ती जबाबदारी तुम्ही घ्यायची. जर तुम्हाला मी पक्षप्रमुख किंवा पक्ष म्हणून चालवायला व्यवस्थित वाटत नसेल तर निर्णय तुमचा आहे की उद्धवजी आजपर्यंत मी साहेबांनी सांगितलं म्हणून तुम्हाला नेता म्हणून मानला, पण तुम्ही शिवसेना नीट चालू शकत नाही, दूर व्हा. मी आता माझ्या पदाचा राजीनामा देतो, आता देतो, कारण मी शिवसैनिक आहे, शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे, माझं शिवसेनेवरती जीवापेक्षा जास्त प्रेम आहे. पण याचं आणि मी पक्षप्रमुख आहे. पण जर मला वाटलं की माझ्या शिवसैनिकांना मी मान्य नाही आणि मी शिवसैनिक आहे, माझी शिवसेना माझ्यापेक्षा दुसरा कोणी पुढे अधिक चांगल्या रीतीने देऊ शकतो, जरूर मी पद मोकळं करायला तयार आहे. कोणी या ही शिवसेना पुढे नाही, कारण शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाही, तर शिवसेना हा विचार आहे, जो विचार भाजपा संपवायला निघालेली. हा त्यांच्या डाव्यातून नीट लक्षात घ्या. हा डाव असा आहे की त्यांना हिंदुत्वाच्या वोट बँकेमध्ये दुसरा भागीदार नको आहे, हिंदुत्वाचा दुसरा खातेदार नको आहे. जो हिंदुत्व म्हणून हे करेल तो त्यांचा दुश्मन आहे. 25-30 वर्ष ज्या विचारावरती आपण एकत्र राहिलो, जेव्हा काही नव्हतं, राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे अस्पृश्य होते, कोणी हिंदू म्हणून एकमेकाला जवळ करायला तयार नव्हतं, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी भाजपाला आवाहन केलं की हिंदू मतांमध्ये विभागणी व्हायला नको, आपण एकत्र येऊया. आणि मग युती झाल्यानंतर आज त्या युतीची फळं ही आपल्याला चाखायला मिळतात, हे आपलं नशीब आहे. म्हणजे करणारे करून गेले, आपण उपभोगतो. आज काय होईल, याला भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही. भले याने जर का सगळ्या कलाकार्य करून काही जरी केलं तरी आज सुद्धा त्यांच्यामध्ये सगळे गेलेले आमदार खुश नाहीत. ते आज सुद्धा मला कॉन्टॅक्ट करतायत. फक्त त्यांना जणू काही तिकडे तुरुंगात टाकल्यासारखा बंदोबस्त ठेवलेले. ते हसणारे फिरणारे फोटो काही येऊ देत, पण बाहेरचे फोटो आणि एअरपोर्टवरचं सुद्धा ते एनडीटीव्ही तुम्हाला दाखवलेले. आज जर त्याने गट स्थापन केला आणि आज नाही तर उद्या नाही तर परवा नाही तर 2 महिन्यांनी फुटला तर बाकीचे डिस्क्वालिफाय होणार आहे. आणि हा धोका त्यांनाही माहिती, कारण लांब चालू शकणार नाही जरी उद्या सरकार स्थापन झालं तरी. तर याला भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि भाजपला तेच पाहिजे की एका बाजूला शिवसेना खतम करायची आणि भाजपाची वाढ करायची. हे याचं हिंदुत्व आहे, हा याचा पाठीमागचा उद्देश आहे. तो आपल्या लोकांना आता कळायला लागलेला आहे. बरं, आज जर का हे गेले आणि तुम्ही सगळे एकवटून जसे आता उभे राहिलेले आहात तसे एकवटून उभे राहिला तर आज निवडून आलेले जे गेले ते पुन्हा निवडून येऊ शकतील हे सुद्धा त्यांना माहिती आहे की आज ठीक आहे, आज काय ते होईल, पण उद्याची निवडणूक आपली नाही. मी ठीक आहे, मी आज थांबतो, पण उद्याची निवडणूक माझ्या शिवसेनेची आहे. उद्याची निवडणूक ही शिवसेना जिंकणारी निवडणूक आहे. हे चढउतार होत असतात, मला नाही त्याची परवा. आजपर्यंत आयुष्यामध्ये पहिल्या दिवसापासून शिवसेनेचे चढापेक्षा उतरच जास्त बघितलेले आहे. किती वर्ष आपण सत्तेमध्ये होतो, काय सत्तेमध्ये आपण उपभोगलेले आहे. आता सुद्धा या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री मी आहेच, अजूनही आहे, पण मुख्यमंत्री म्हणून मी सुख काय भोगलेलं आहे. एक तर जगावरती अनपेक्षित कोविड संकट आलं, त्याचा सामना आपण आपल्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने केला. त्याच्यानंतर माझ्या तब्येतीचं कारण आलं. हे सगळं बघितलं तर काय आनंद म्हणून मी मुख्यमंत्री पदाचा काय घेतलेला मला सांगा बरं. मुख्यमंत्री भेटत नाही, जर तब्येतीची जर हे कारण म्हणून मी म्हणतो परत त्या मला सहानुभूती नाही कमवायची. पण जर का कारण असेल तर ते निमित्त करून तुम्ही जर का फुटत असाल तर त्याच्यापेक्षा एक सांगा की आम्हाला आता जी काही शिवसेनेत मिळालेलं आहे, जी मंत्रिपदे शिवसेनेत मिळालेली आहेत
जो मोकळेपणा शिवसेनेने दिलेला आहे, खात्यात कोणत्याही कधीही गडबड केलेली लुडबुड केलेली नाहीये, अजिबात केलेली नाहीये. हे स्वातंत्र्य तुम्हाला भाजपासोबत मिळत असेल आणि जर तुमच्यापैकी कोणी मुख्यमंत्री होत असेल तर जरूर जा. आणि उपमुख्यमंत्रीच होणार असाल तर मला सांगायचं होतं की ठीक आहे, मला उपमुख्यमंत्री करा, केलं असतं तुम्हाला उपमुख्यमंत्री. पण जे चांगलं आलं, बरं ही शिवसेना प्रमुखांची नाही, हे मी बोललेलं आहे. हा सतत आता ऐकून कंटाळा आलेला विषय. मग कोणाची एवढी शिवसेना का म्हणून तुम्ही माझ्या मागे उभे राहिला? उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव असतं म्हणून तुम्ही माझ्या मागे आहे, नाहीतर कशाला आहे? हे सगळे बोलून झालेले विषय आहेत की 2014 नंतर जी काही शिवसेना सत्तेत आली आणि 2012 साहेब आपल्याकडे गेले तरी सुद्धा आपण जिंकत आलो. मग ती मंत्रिपद देणारी शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे ना, आज सुद्धा शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे. पण आता झालेलं काय नीट लक्षात घ्या की एक तर हा संभ्रम ते पसरत की या बंडाच्या मागे मी आहे, अजिबात नाही. एवढा मी माझ्या शिवसेनेच्या पाठीत वार करणारी अवलाद नाही. मी शिवसेना प्रमुखांची त्यांचा वारसा घेऊन पुढे जाणार आहे. मीच माझ्या पक्षाच्या पाठीत वार करू कशासाठी? आणि करायचा जो काही विषय असेल तो वार कशाला करेल? जसा निर्णय मी महाविकास आघाडीत जाण्याचा घेतला तसं मी उघड घेतला असतं परत. पण हे सगळं निमित्त आहे, त्याच्या मागचं कारण हे वेगळं हे तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात यायला लागलेलं असेल की काय हा गेला ह्याचं कारण काय, तो गेला त्याचं कारण काय. पण आता त्यांनी ठरवलेलं आहे भाजपाने की आता कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे एकटा राहायला पाहिजे, बाकी सगळे आपल्याकडे आले पाहिजे. चला करा प्रयत्न. तुम्ही निवडून आलेल्या फोडू शकाल, पण निवडून देणाऱ्यांना फोडू शकत असाल तर प्रयत्न करून बघा. निवडून केलेलं आहे त्यांना फोडा, हिंमत असेल तर त्यांना फोडा. काय त्यांना लालू दाखवायची, पैशाची दाखवायची, काय दाखवायची दाखवा आणि जा शिवसेनेत घेऊन जा. येत असेल तर घेऊन जा. तुमच्यापैकी कोणाला बरेच जणांना आता फोन येत आहेत, काही जणांना प्रेमाचे येत आहेत, काही जणांना धमक्यांचे येत आहेत. आला नसतं बघ तुला असं होतं, काय करतोस, किती दिवस राहशील. दिवसभर खाली मी त्या दिवशीच बोललो होतो की शहराला सवाशेर भेटतोच, तो भेटतोच. त्याची नांदी ही कदाचित असेल, त्याचीच ही नांदी असेल की शहराला सवाशेर भेटण्याची वेळ आता जवळ येत चाललेली असेल. आणि त्याच्यासाठी काय सांगावं की आई जगदंबेने ही जबाबदारी आपल्यावर टाकली असेल की ही याला तोडीस फक्त शिवसेनाच होऊ शकते, पण शिवसैनिकाला डिवचल्याशिवाय शिवसैनिक पेटून उठत नाही. आणि तो पेटून उठत नाही तोपर्यंत तो यश त्याला मिळत नाही. फार पूर्वी मला एक पत्रकार माझी गप्पा मारताना बोलले होते की उद्धवजी एक लक्षात ठेवा, तेव्हा आपली सत्ता होती 95 साली युती सरकार. मला वाटले खरं सांगू का की शिवसेना युतीत गेल्यानंतर ही आळसावते. शिवसेना ही कशी माहितीये, शिवसेना ही तलवारीसारखी आहे. शिवसेना तलवार म्हटलं तर मेहनत घातली का ती गंजते, मेहनत काढली का ती तळपते. म्हणून मला वाटतं तळपण्यासाठी ही स्थिती ही निर्माण केली गेलेली आहे की काय हेच मला आता वाटते. तर मी तडपणाऱ्या शिवसेनेशी बोलतो आहे, सगळ्या माझ्या शिवसैनिकांशी बोलतो आहे. हा जो काही डाव आहे हा शिवसेना संपवण्याचा आहे. बरं, ह्याच्यामध्ये भाजपच्या एक लक्षात येत नाहीये की शिवसेना प्रमुखांनी जे आवाहन केलं होतं की हिंदू मतांमध्ये विभागणी नको म्हणून तीच मतं फोडण्याचं पाप तुम्ही करता आहात. एक तर शिवसेनेची युती तोडली, तुम्ही शिवसेनेच्या पाठीवर केला, आम्हाला त्यांच्याबरोबर तुम्ही ढकललं. आता तर शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. म्हणजे परत तेच मी सांगतो की हिंदू हिंदू हिंदू. शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली, शिवसेनेने हे केलं काय. मी याची सगळ्यांची उत्तरं दिलेली आहेत. परत तेच बोलण्यात काय अर्थ नाही. तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. एकही काम आतापर्यंत मला असं दाखवा की शिवसेनेने हिंदुत्वापासून दूर गेले याचे सिद्ध करू शकतात. मग ते म्हणतील काँग्रेस सोबत गेलं, ठीक आहे ना, तुम्ही नव्हता गेला मुफ्ती मोहम्मद बरोबर, मेहबूबा मुफ्ती बरोबर तुम्ही नाही गेलं. नितीश कुमार तुमच्यासोबत तो हिंदुत्ववादी आहे, बोला त्याला सांगायला तो हिंदुत्ववादी आहे म्हणून. बाकीचे जे पक्ष तुम्ही जसं तुमच्या सत्तेच्या सोयीप्रमाणे जर काही सगळं करत असाल त्याला हिंदुत्व मानत असाल, म्हणजे आम्ही खाल्लं तर शेड आणि तुम्ही खाल्लं तर काय, हा प्रकार आहे हा. तर ह्या आव्हानाला सुद्धा आपल्याला गाडून पुढे जायचं आहे. म्हणून मी मगाचा जो प्रश्न विचारला तो गाडून जाण्याच्या आधी मी मला वाटतं जिल्हा प्रमुखांशी बोललो का कोणाशी बोललो आठवत नाही मला आता, कारण सतत बोलतोच आहे
की काही जणांनी मला सांगितलं की परवा तुम्ही वर्षा सोडला, असं करून कसं चालेल, खचून जाऊन कसं चालेल. अरे म्हटलं म्हणजे काय, मी माझ्याशी झालोय. वर्षा सोडला म्हणजे मी मोह सोडलाय, जिद्द नाही सोडलेली. मोह सोडलेला आहे आणि तो मोह पुन्हा माझा शिवसैनिक, आता त्या बंगल्यात जाईल तो माझा शिवसैनिक जाईल म्हणून मी तो मोह सोडून आलेलो आहे. मी जिद्द सोडलेली आहे, जिद्द सोडणारा नाही. आणि ही जिद्द ही माझ्या समोर तुमच्या रूपाने बसलेली आहे. तुमच्यामध्ये ही धमक आहे की नाही हे एकदा मला तुम्ही सांगायचंय. जर का समोरचा आलाच आणि तो आलाच तर पुन्हा शिवसेना विजयी होईपर्यंत मी थांबणार नाही, हे मला एकदा तुम्ही हात वर करून सांगा. बस बाकी स्वतःसाठी करतात, यांच्या मुलासाठी करतात. बाकीचा त्यांचा मुलगा खासदार झाला शिवसेनेच्या जोरावर, तो बाजूला. बाकीच्या मुलांनी काय व्हायचं नाही, माझाच मुलगा फक्त मोठा झाला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी फार खोट्या मानायच्या आहेत. मी कोणालाही कोणाचा मुलगा म्हणून उमेदवारी दिलेली नाही, कार्यकर्ता म्हणून दिलेली आहे. मग तो कोणाचाही मुलगा असला तरी हरकत नाही मला. हो मोठा, मला नाही पोटात असेल त्याच्याबद्दल. उलट पिढ्यानपिढ्या शिवसेनेचं काम करतायत, पिढ्यानपिढ्या शिवसेनेचे आहेत मला अभिमान. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कानावरती आज बऱ्याच दिवसांनी मला बोलता आलं. तुम्ही सगळे सोबत असलात तर माझं वैभव माझ्या सोबत आहे. बाकीच्या गोष्टीची मला पर्वा नाहीये. माझं वैभव आहे तुम्ही आहात, शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक. तर तुमच्या सगळ्याच्या भरोश्यावरती पुढची वाटचाल आणि पुढची खंबीर पावलं मी टाकणार आहे. म्हणून मी आमदारांची बैठक घेतली तेव्हा सांगितलं, तेच सांगतोय, ज्याला जायचं असेल दरवाजा मोकळा आहे. अनेकांनी मला विचारलं की का हो तुम्ही याला थांबवून असतात कशातला. म्हटलं किती काळ थांबवायचं, ज्याला जायचं त्याला जाऊ द्या. पण जे गेले त्यातले बरेच आधीच त्यांनी पळवल्यासारखे गेलेले आहेत. म्हणजे कोणाला काही न सांगता नेलेले आहे आणि मग तिकडे गेल्यानंतर सांगितलं आपल्याला असं करायचंय. पण ज्यांना जायचंय फसवून जाऊ नका, उघडपणाने जा. जो शिवसैनिक माझ्यासोबत राहील त्याच्या सोबतीने मी पुन्हा एकदा शिवसेना उभी करेन. मला त्याची परवानगी आहे आणि रक्ताची ताकद मी दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. थोडा माफ करा, खाली बैठका सुरू होत्या म्हणून तुम्हाला मी खोडपूट ठेवलं, त्याच्याबद्दल माफी मागतो. पण ही साथ, ही सोबत ही कायम राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.